चक्क शेतकरी करणार 7व्यांदा आंदोलन। महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील शेतकरी पांडुरंग आंडगे हे पांदण रस्त्याच्या मागणीसाठी 7व्यांदा आंदोलन करणार आहेत। 24 मार्चपर्यंत प्रशासनानं पांदण रस्ता अतिक्रमण मुक्त आणि पांदण रस्त्याचं काम चालू नाही केलं तर 24 मार्च रोजी तहसील कार्यालय येथे आत्मदहन करणार असल्याचं निवेदन शेतकऱ्यांनं प्रशासनाला दिलंय। शेतकरी पांडुरंग आंडगे यांनी पांदण रस्ता अतिक्रमण मुक्त आणि पांदण रस्त्याच्या बांधकामासाठी गेल्या 3 वर्षांमध्ये जवळपास 6 वेळा आमरण उपोषण करून सुद्धा प्रशासनानं शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलंय। 24 मार्च रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय। माझ्या जीवास काही झाल्यास या सर्वस्वी महागाव तहसील प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील असं त्याने या निवेदनात नमूद केलंय। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव। नमस्कार, आज आपण महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील शेतशिवारामध्ये आहोत। गत 5 वर्षापासून पांदण रस्त्यासाठी संघर्ष करत असलेले शेतकरी पांडुरंग आंडगे आपल्या सोबत आहेत। अतिशय संघर्षमय वातावरण त्यांचं प्रशासनासोबत चालू आहे, परंतु अद्यापपर्यंत त्यांचा पांदण रस्ता जे आहे त्यांना मोकळा करून भेटलेला नाही। या विषयावर बोलण्यासाठी शेतकरी आपल्या सोबत आहेत। काका, काय सांगसाल, किती दिवसापासून तुमचा प्रशासनासोबत हा संघर्ष चालू आहे आणि तुमची सध्या काय मागणी आहे प्रशासनाकडे? मी पांडुरंग सखाराम आंडगे, हिवरा तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ। 3 वर्षापासून प्रशासन तक्रार देणं चालू आहे। अजून काही मला रस्ता नाही। जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत मी गहू काढत नाही, हरभरा काढत नाही, ऊस वाट लावत नाही। जोपर्यंत रस्ता जर होत नसेल तर मी 24 मार्चला आत्मदहनाचा इशारा देतो। दिलेला आहे तुम्ही प्रशासन? दिलेला आहे शासनाला। आता शेतामध्ये हार्वेस्टर वगैरे करण्यासाठी येत नाही का सध्या? नाही, सध्या हार्वेस्टर येत नाही, कोणतं मळणी येत नाही, कोणती गाडी वाली येत नाही, काहीच येत नाही। आता ऊस गेल्या वर्षी पण तुमचा ऊस नव्हता गेला? गेल्या वर्षी राठोड साहेबांना ऊसाला रस्ता मागून दिला, पण या वर्षी ऊसाला रस्ता मागून द्यायची इच्छा नाही राठोड साहेबाची। राठोड साहेबांना काल म्हणलं मार्किंग द्या, म्हणलं तर मी सुट्टीवर राहा म्हणले। ठीक आहे म्हणलं। आता जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मदहन केल्याशिवाय सोडायचंच नाही। रस्ता होत नाही तोपर्यंत तुमची शासनाकडे मागणी राहीलच। हो, नक्कीच आपण पाहू शकता की एकीकडे शेतकऱ्याला बळीराजा, पोशिंदा, देशाचा कणा असं संबोधलं जातं, परंतु ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जायला रस्ताच नाही आणि तो शेतकरी त्या रस्त्यासाठी तब्बल 3 ते 4 वर्षापर्यंत प्रशासनाकडे पाठपुरावा करतो। 4 ते 5-6 वेळा त्यांनी आंदोलन, उपोषण सुद्धा केले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी टावर चढून सुद्धा आंदोलन केलं। हिवरा ग्रामपंचायतच्या समोर सुद्धा त्यांनी एकदा टावरवर चढून आंदोलन केलं आणि अशा प्रकारे त्यांनी वेळोवेळी प्रशासनाचं त्यांच्या मागणीकडे लक्ष केलं, परंतु गेंड्याची कातडी पांघरून असलेल्या प्रशासनाला अद्यापपर्यंत शेतकरी पांडुरंग आंडगे यांच्या शेताकडे जाणारा अतिक्रमणग्रस्त रस्ता, जो पांदणग्रस्त आहे, तो मोकळा करून देण्याची तसदी सुद्धा प्रशासनाकडून घेतली नसल्यामुळे शेवटी 24 मार्चला पांदणग्रस्त शेतकरी पांडुरंग आंडगे यांनी तहसील प्रशासन महागाव यांना आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। तरी प्रशासकीय स्तरावर त्यांच्या मागणीची काय दखल घेतल्या जाते हा येणारा काळच सांगेल। मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव।